इराण आणि अमेरिकेतली चर्चा फिसकटल्यानंतर भारत अलर्ट मोडवर आलाय. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या 18 जहाजांना सुरक्षित आणण्यासाठी भारतानं एक मोहीम सुरू केली आहे. या जहाजांवरचा माल भारतात आणायचा आहे. भारताच्या या स्पेशल ऑपरेशनचा उद्देश ऊर्जा सुरक्षा पुन्हा पूर्ववत करणं आणि भारतीय बंदरांवर साठलेला माल मोकळा करणं आहे. मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर तेल टँकर, एलपीजी आणि एलएनजीनं भरलेली जहाजं सुरक्षितपणे भारतात यावीत यासाठी भारत सरकारनं स्पेशल ऑपरेशन लॉन्च केलंय. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतीय बंदरांवर गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. आता ही हॉर्मुझवरून येणारी जहाजं नेमकं भारतात काय घेऊन येत आहेत? तर या 18 जहाजांपैकी 4 जहाजं एलपीजी घेऊन येत आहेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 3 एलएनजी जहाजं अडकली आहेत. 11 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर आहेत. 5 जहाजं भारतीय ध्वजाखाली कार्यरत आहेत. उर्वरित जहाजं भारतीय कंपन्यांनी भाडेतत्वावर घेतली आहेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला भारताशी संबंधित 15 जहाजं आहेत. ओमानच्या आखातात आणि एडनच्या आखातात प्रत्येकी 3 जहाजं आहेत. सध्या 2 भारतीय जहाजं लाल समुद्रात आहेत. या जहाजांना प्राधान्यानं उतरवण्याची जागा देण्याचे निर्देश या बंदरांना देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ग्रीन आशा या एलपीजी जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे आणि ते मुंबईतील जेएनपीटीच्या दिशेने येत आहे. भारताच्या या स्पेशल ऑपरेशनद्वारे ज्या बंदरांवर अंदाजे 1,06,890 TEU क्षमतेचे कंटेनर आणि मोठ्या प्रमाणात नाशवंत माल अडकून पडलाय, त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या संघर्षामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदर व्यवस्थापकांना आखाती देशांकडे होणारी मालवाहतूक थांबवण्यास भाग पाडलंय. बंदर व्यवस्थापकांनी शिपिंग कंपन्यांना डेमरेज आणि डॉकिंग शुल्क कमी करण्यासाठी डॉकिंग शुल्कात सवलत देण्याची विनंती केली आहे. पर्शियन आखात आणि आसपासच्या परिसरात केवळ जहाजच अडकली नाहीये, तर 20,000 भारतीय खलाशी सुद्धा अडकली आहेत. यापैकी किमान 475 खलाशी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर कार्यरत आहेत. आतापर्यंत सरकारनं 1,754 खलाशांना बाहेर काढलंय. उर्वरित खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. IMOनं ध्वजधारक देश आणि किनारपट्टीवरील देशांना युद्धविराम कराराचा उपयोग करून खलाशांना बाहेर काढण्यासाठी इव्हॅक्युएशन कॉरिडॉर्स करावेत आणि बाधित झालेले सागरी मार्ग मोकळे करावेत असं आवाहन केलंय. अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या 2 आठवड्यांचा युद्धविराम आहे. मात्र पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिसकटल्यानं अजूनही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यात भारतानं या सागरी मार्गावरून जहाजांच्या स्वतंत्र आणि सुरक्षित वाहतुकीची भूमिका घेतली आहे. हॉर्मुझमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांवर इराणनं टोल आकारणी सुरू केली आहे. इराणनं भारताला मित्र देश म्हणून या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली आहे, पण अजूनही पैसे देण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्या मार्गावरून आतापर्यंत भारताचे 8 एलपीजी टँकर्स सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण आता युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर झालेली चर्चा ही फिसकटली आहे. अमेरिका आणि इराणचे नेते आपल्या मायभूमीवर परतलेत आणि त्यामुळे ही चर्चा फिसकटल्यामुळे काय परिणाम होणार हे येत्या काही तासात स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतंय? युद्ध पुन्हा भडकेल? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.